श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 15 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। सोमवती अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर बघा, अधिक मासाची समाप्ती जी आहे तर ती या दिवशी होत आहे आणि म्हणूनच आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी खास करून काही अतिशय अत्यंत महत्त्वाचे उपाय करायचे आहे। त्याचबरोबर अमावस्येची रात्र ही अंधाराची रात्र म्हणून ओळखली जाते, म्हणूनच या दिवशी जितके प्रभावशाली उपाय प्राप्त होत असते आणि त्याचबरोबर या दिवशी जितकी अमावस्या तिथी ही शुभ मानली जाते ना, तितकीच या दिवशी तांत्रिक क्रिया जी आहे तर ती देखील केली जात असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते। असे मानले जाते की या दिवशी पूर्ण श्रद्धेने केलेलं स्नान, दान, जप, तप आणि पूजा याचं अनेक पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असतं। विशेषतः या दिवशी गोमातेची सेवा केल्याने जीवनातील अनेक अडचणी, दुःख, संकटे, गरिबी दूर होतात आणि भाग्याची जी काय आपली दारे आहेत तर ती उघडायला मोकळी व्हायला सुरुवात होते। शास्त्रानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव, माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन केल्याने विशेष पुण्य आपल्याला लाभत असते। जसे की विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी वटवृक्षाची पूजा करतात। त्याचबरोबर पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्यालाही या दिवशी अतिशय अत्यंत महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होतात आणि जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते। बघा, यंदा 2026 मध्ये ही सोमवती अमावस्या आणखीन विशेष मानली जात आहे, कारण की ती अधिक मास महिन्यामध्ये आलेली आहे। अधिक मास हा भगवान पुरुषोत्तम भगवान श्री हरी विष्णुदेव यांना समर्पित मानला जातो। यामुळे या काळातील प्रत्येक तिथीचं महत्त्व हे कितीतरी अधिक पटीने वाढते। विशेषतः अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि गोसेवा केल्याने मनुष्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गोमातेला खास करून काही विशेष पदार्थ अर्पण केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहे, गरिबी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते कमी होतात। घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव वाढते आणि भाग्य उजळू लागते। गोमाता ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते, म्हणूनच या दिवशी पूर्ण श्रद्धेने गोसेवा केल्याने भगवान श्रीहरी विष्णुदेव, देवादिदेव महादेव, माता लक्ष्मी यांची आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा प्राप्त होते असे देखील मानले जाते। यंदाच्या अमावस्येच्या तिथीबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। पंचांगानुसार अमावस्या तिथी ही 14 जून वार रविवार रोजी दुपारनंतर सुरू होईल आणि 15 जून संध्याकाळपर्यंत राहील। त्यामुळे उदय तिथीनुसार 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या ही साजरी केली जाणार आहे। त्यामुळे या दिवशी स्नान, दान, पूजा आणि पितृकार्य करणे विशेष फलदायी मानले जाते। सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्याला या दिवशी खास करून अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याविषयीचा डिटेल्स मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे। ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा, कारण की या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते। बघा, 15 जून रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:44 या वेळेत राहणार आहे। या काळात आपल्याला स्नान करून भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णुदेव त्याचबरोबर माता लक्ष्मी यांचं ध्यान केल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। या दिवशी काळे तीळ
अन्न, वस्त्र, पाणी, फळे आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला यामुळे आपल्यावरती पितर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते। तसेच गोमातेला हिरवा चारा, गूळ, भाकरी किंवा गव्हाचे पिठाचे पदार्थ आपल्याला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर एक वस्तू जी आहे आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे। आता कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे, त्याचबरोबर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये आवर्जून ज्यांची श्रद्धा महादेवांवरती आहे त्यांनी ओम नमः शिवाय हा मंत्र लिहा। ज्यांची श्रद्धा भगवान विष्णुदेवांवरती आहे त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, धर्मग्रंथामध्ये असे वर्णन आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले सत्कर्म, जप, दान आणि गोसेवा अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य देतात। त्याचप्रमाणे या दिवशी शक्य तितका वेळ आपण भक्तीमध्ये म्हणजेच ईश्वर स्मरण, नामस्मरण, जप, पूजा आणि सेवा या कार्यामध्ये आपल्याला घालवायचा असतो। जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावनेने या दिवशी भगवंताचे स्मरण करतो, पितरांना तर्पण करतो आणि गोमातेची सेवा करतो, त्याच्या जीवनातील अनेक संकटे हे हळूहळू दूर होऊ लागतात। घरामध्ये आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग हे देखील खुले होतात। म्हणूनच या पवित्र सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी मनोभावे, भक्तिभावाने पूजा, दान, जप आणि गोसेवा करून भगवान शिव आणि माता पार्वती, भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा। याशिवाय या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 ते दुपारी 12:50 पर्यंत असणार आहे। हा काळ देखील अतिशय अत्यंत शुभ मानला जातो। या वेळेत स्नान, जप, दान किंवा देवपूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते। बघा, यंदाच्या वर्षातील पहिल्या सोमवती अमावस्येला अनेक शुभयोग निर्माण होत आहे। याच दिवशी ग्रहाचा राजा सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार असून या संक्रांतीला बघा मंडळी, या संक्रांतीला मिथुन संक्रांती असे म्हणतात। त्याचप्रमाणे शूल योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यासारखे अत्यंत शुभ योग जुळून येत आहे। त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्व तसेच आध्यात्मिक महत्व कितीतरी अधिक पटीने वाढले आहे। 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या निमित्ताने स्नान, दान, तर्पण आणि पूजा विधी केल्या जातील। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून भगवान सूर्यनारायणाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आरोग्य, धन, सुख, समृद्धी आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते। असे देखील म्हटले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने जन्मपत्रिकेतील अनेक ग्रह दोष कमी होतात आणि सूर्य, चंद्र या दोन्ही ग्रहांची शुभ कृपा प्राप्त होते। अमावस्येच्या काळात चंद्राचे प्रकाश दिसत नसला तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो। या दिवशी मनशांती, आरोग्य, आर्थिक प्रगतीसाठी विशेष पूजा सेवा केली जाते। धर्मग्रंथामध्ये असे सांगितले जाते की गूळ, काळे तीळ, अन्न पदार्थ किंवा खिचडीचे दान केल्याने विशेष पुण्य लाभते। त्याचप्रमाणे पितरांच्या स्मरणार्थ तर्पण केल्याने त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती होते। सोमवती अमावस्या ही नव्या शुभ कार्याची प्रारंभाची तिथी मानली जाते। या दिवशी केलेले दान, जप, तप आणि सेवा या इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी मानल्या जातात। म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास देखील करतात आणि देवाधिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन माता पार्वती, भगवान विष्णुदेव यांची सेवा आराधना करतात। या दिवशी गोमातेची सेवा करणं अतिशय अत्यंत
पुण्यकारक मानले जाते. आपल्या हिंदू धर्मात परंपरेत गाय ही सर्व देवी देवतांचं निवासस्थान मानले गेले आहे. म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी बघा, गोमातेला अन्न अर्पण करणे, जसं की हिरवा चारा देणे किंवा गुळ भाकरी खाऊ घालणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पूर्ण श्रद्धेने गोसेवा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडचणी हळूहळू कमी होतात आणि आर्थिक ताण कमी होतो, मानसिक शांती मिळते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी वातावरण निर्माण होते. गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून दया, करुणा, प्रेम, सेवा आणि भावनांचं प्रतीक आहे. धर्मग्रंथामध्ये सांगितले जाते की जे लोक नियमितपणे गोमातेची सेवा करतात त्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीची खास विशेष कृपा राहते. त्यांच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची, पैशाची उणीव, चणचण, कमतरता ही जीवनामध्ये त्यांना भासत नाही. सकारात्मक बदल घडून आणतात. म्हणूनच या दिवशी गोमातेला आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी अर्पण करावं. याशिवाय या दिवशी पितरांचं स्मरण करून गरजू व्यक्तींना मदत करणे, गरिबांना अन्नदान करणे, वस्त्रदान करणे आणि शक्य असल्यास एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला, पक्ष्यांना अन्न पाणी देणे देखील अतिशय अत्यंत पुण्यफलदायी मानले जाते. या सर्व कृतीमुळे मन शुद्ध होते आणि जीवनातील आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग नक्कीच खुला होतो. अनेक लोकांच्या जीवनामध्ये यश येण्याचं विलंब होता कामे अडकून राहतात किंवा सतत अडचणी निर्माण होतात. अशा वेळी पूर्ण श्रद्धेने केलेली प्रार्थना, सकारात्मकता आणि गोसेवा मनुष्याला नव्या आशेची दिशा दाखवतात. त्यामुळे या सोमवती अमावस्येला केवळ इच्छा व्यक्त करण्याऐवजी भक्तिभावाने सेवा, दान आणि पूजेला महत्त्व द्या. भगवान शिव आणि माता पार्वती, त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णुदेव, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबांवरती राहो. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य, समृद्धी नांदो, आध्यात्मिक प्रगती हो. काही भक्त असे मानले जाते, हीच प्रार्थना आणि काही भक्त असे म्हटले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि भक्तिभावाने केलेले काही खास उपाय मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात. जीवनात आर्थिक स्थैर्य, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुख हवे असेल तर या दिवसाचे महत्त्व समजून घेणे अतिशय अत्यंत महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथामध्ये या तिथीला विशेष पुण्य फलदायी मानले गेले आहे. या दिवशी केलेलं सत्कर्म, दान, जप आणि गोसेवा या भविष्यातील शुभ फळांचे कारण ठरू शकते. अनेकांच्या जीवनातील आर्थिक अडचणी, सततचे अपयश किंवा अडकलेली कामे किंवा मानसिक तणाव यासारख्या समस्या दिसून येतात. अशा वेळी पूर्ण श्रद्धेने केलेली उपासना आणि सेवा, सत्कर्म मनाला नवीन ऊर्जा देतात. म्हणूनच या दिवशी भगवंताचं नामस्मरण करून पितरांचं तर्पण आणि गोसेवेला खास विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे घरात सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होतं आणि जीवनातील अनेक अडथळे हे कमी होऊ लागतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व असते. परंतु शक्य नसेल तर मग घरच्या घरी स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळ पाण्यामध्ये मिक्स करून स्नान करणे हे देखील अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या कुटुंबामधील किंवा आपल्या शरीरामध्ये जी काय निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते. या स्नानानंतर आपल्याला घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णुदेव, माता पार्वती व देवादिदेव महादेव यांची पूजा करावी. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण करावं आणि आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर प्रकारचं दान तुम्ही करू शकता. धर्मशास्त्रामध्ये असे वर्णन आहे की अधिक मासातील अमावस्येला केलेलं दान विशेष पुण्य फलदायी मानले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने केलेलं दान आणि तर्पण त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते. यामुळे अनेक भक्त या दिवशी पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भगवान हनुमान, त्याचबरोबर शनी महाराज, मंगळदेव यांची पूजा करणे देखील अतिशय शुभ मानले जाते.
असे म्हटले जाते की या त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक ग्रह दोष कमी होतात आणि मनुष्याला स्थैर्य, आत्मविश्वास, प्रगतीची नवीन दिशा मिळते. विशेष करून अडथळे, संघर्ष आणि सततच्या अडचणींनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी श्रद्धेने या देवतांची आराधना करावी, पूजा करावी, सेवा करावी. अमावास्येच्या संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ जाऊन पिंपळ वृक्षाखाली दीपदान करण्याची परंपरा देखील प्राचीन काळापासून आलेली आहे. संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भगवान विष्णुदेवांचं स्मरण केल्याने मनामध्ये शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सक्रिय होते असे देखील मानले जाते. दीप प्रज्वलित करताना आपल्या मनातील इच्छा आणि भगवंतांना प्रार्थना करावी. आता आपण बोलणार आहोत की गोमातेच्या सेवेशी संबंधित बघा या उपायांबद्दल आपण बोलूया. आपल्या सनातन संस्कृतीत गाय ही केवळ एक प्राणी नसून मातृस्वरूप मानली गेली आहे. गोसेवा म्हणजे दया करून आणि धर्मांचे पालन. या दिवशी गोमातेला हिरवा चारा, गुळ, भाकरी, फळे किंवा आपल्या सामर्थ्यानुसार कोणत्याही सात्विक पदार्थ अर्पण करावा. बघा मंडळी, प्रेमाने आणि श्रद्धेने केलेली ही सेवा मनुष्याच्या जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते. असे देखील मानले जाते की जे लोक नियमितपणे गोसेवा करतात त्यांच्या जीवनामध्ये समाधान, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घरातील वातावरण अधिक आनंदी, मंगलमय होते. गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून मानवतेची आणि करुणतेची वन आहे. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी दान, सेवा, जप, प्रार्थना आणि सत्कर्म यांना महत्त्व द्यावे. कारण खरे पुण्य ते इतरांना मदत करण्यात, गरजूंना आदर देण्यात आणि ईश्वरावरती अढळ विश्वास ठेवण्यात आहे. श्रद्धा, संयमाने चांगल्या कर्माच्या माध्यमातून जीवनात खरे सुख आणि समृद्धी, आनंद प्राप्त होते. भगवान शिव, भगवान श्रीहरी विष्णुदेव, त्याचबरोबर भगवान हनुमान राया आणि गोमातेची कृपा आपल्या सर्व कुटुंबावरती राहो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, उत्तम आरोग्य, समृद्धी नांदो हीच प्रार्थना